अब की बार 400 पार अशी घोषणा देत पंतप्रधान मोदींनी जोरदार प्रचार केला। या दरम्यान पंतप्रधानांनी 206 सभा आणि रोड शो घेतले। त्यानंतर पंतप्रधान मोदींनी कन्याकुमारीतल्या विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये ध्यान करण्यासाठी ते दाखल झाले आहेत। काल सायंकाळी 6 वाजता त्यांनी इथे ध्यानधारणा करण्यास सुरुवात केली आहे। उद्या संध्याकाळपर्यंत ते ध्यान करणार आहेत। दरम्यान पंतप्रधान मोदींच्या ध्यानधारणेवरून विरोधकांनी मात्र टीका केली। तर पंतप्रधान सध्या ध्यानधारणेला बसलेले आहेत। विवेकानंद स्मारकात ते पोहोचले, सूर्याला अर्घ्य दिला आणि मग ध्यानधारणा त्यांची सुरू झाली। तो घर में आप करो ना, जो ध्यान लगाना है ध्यान लगाओ, या कोई पश्चाताप की बात है वो भी आप कर सकते हो। इतने लोग वहां आ रहे, इतने गाड़ियां जा रहे, क्या है, तमाशा है। आपको करना है तो ये अपना कैमराज हटाओ, लोगों को हटाओ, अकेले बैठ के। क्या विवेकानंद जब तपस्या करते तो टीव्ही लेके जाते थे। मोदी हे काही पंतप्रधान होणार नाहीत, तेव्हा ती जी राजकीय परिस्थिती आम्ही पाहिली होती, बघितली होती, ती आता वस्तुस्थितीमध्ये उतरताना दिसते। अशी परिस्थिती आहे। मोदी स्टंटबाज आहेत हे आता पूर्णपणे लक्षात आलेलं आहे। स्वतःला देवसुद्धा त्यांनी असं म्हटलेलं आहे आणि स्वतःच्या आईवडिलांना शिव्या देण्याची सुद्धा कला त्यांच्याकडेच आहे। अशी परिस्थिती आहे। एका देवाने दुसऱ्या देवाकडे साकड घालावं हा सुद्धा स्टंटबाज नरेंद्र मोदीच करू शकतात, अशी परिस्थिती आहे। देशातील लोकसभा निवडणुकीच्या 7व्या आणि अखेरच्या टप्प्याचं मतदान उद्या पार पडणार आहे। या टप्प्यात 7 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेशातील 57 मतदारसंघांमध्ये हे मतदान होणार आहे। पंतप्रधान मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान होत आहे। तर उत्तर प्रदेशातील 13, पंजाबमधील 13, पश्चिम बंगालमध्ये 9, बिहारमधील 8, ओडिशातील 6, हिमाचल प्रदेशात 4, झारखंडमधील 3 आणि चंदीगडमधल्या 1 लोकसभेच्या जागेसाठी मतदान होणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।